त्याच्या बैलाच वासुर ना म्हणजे आटपाडी खान वासराला का सांभाळलं नाही समजे ना मला. हा जाताना वासुर येतच होतं ना. गाय कदाचित गाब असावी. काय दूध कमी आहे गायला. दूध काढताय का. किती काढताय. अर्धा लिटर. मग वासराला बाकी सगळं दूध सोडताय ना. टोटल दूध तेवढंच अर्धा लिटर काढते. ही गाय नाही म्हणजे दुधाला नाही. हा पहिल्यापासून नाही एवढं दूध कमी गायला. खायला चांगली गाय दिसते. होय हे काय उंबरी ठेवलीत का. ते आता कोणतं टाकले का. गाय तब्येत अशीच आहे पहिल्यापासून. मध्ये लंपीमुळे जरा घोळा झालाय. पायाला जखमा झाल्या ती तेवढंच. हे लहानपणी कशाबद्दल आहे. ही मुलाखत चॅनल किंवा बातमी माहिती प्रसारित करणं. आज कुणाही बैलाचं वासरू आहे कसं पडलंय. कोण गाई कशी सांभाळत आहे. एवढी सांभाळत असून गाई परवडते का. दूध देते का. आज जर्सी लोक परवडतात म्हणते ती. मग देशी गाय का परवडत नाही. मग दूध का कमी झालं. मग दूध कमी निघायचं कारण काय. एवढी मोठी चांगली सांभाळून बरोबर. हिच्या पाठीमाग हिची आई कोण. हिचा बाप कोण. मग ही एकाच रक्तातली आहे ती एका वेगळ्या रक्तातली ती. हा सगळा अभ्यास प्रत्येकाला लहानपणी घेतली होती का. आपण लहानच आणलेली आहे. लहान असताना. किती वय होतं तिचे एवढं. 9 वर्षभराचं असं नाही. आता 3-4 महिने 3-4 महिने. ही घेताना वर्षभराची होती. ती आणली होती आपली. ते आता तिसरी आता. कुठून आणली होती. बापू मित्र कुठल्या तर जुन्या ओळखीच्या बैलाचीच असेल ना. मला कालवडी खराब कशी काय झाली. कालवड खराब कशी काय व्हायली बारीक. तब्येत तशीच आहे. म्हणजे आता माझ्याकडे फोटो त्याचा जन्माच बॅस केलं तसंच आहे. तब्येत तशीच आहे. ती काय सुधारलं नाही. त्याला दूध पिऊन आता बरं झालं. दूध पिऊन आता बरं झालं. हो मध्ये जरा काय झालं येल्या तब्येत लई त्याची. कपाळात गोचिड आहे बारीक धरून तेवढं गोचिड काढा. ते आपल्याला नाही येऊ वडला नाही देते सवय बापू. हां 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 टिस्सार आहे बरं का. गाय टिस्सार मोडीची. हे डोळ्यावरून ओळखायचं. मग आता सोडले का सोडायचं अजून. कोणा बैलाचं वासरू कालवड. हा ही वासरू देशमुख. तुमच्या गावात एक बैल आहे ना. बरं त्या बैलाच नाही. त्याच बैला गाय कोण घेऊन गेलत. बापू घेऊन गेलतो. मग बापूला माहित असणार. डॉक्टर बैला बापू कुठे आहे. मग तुम्ही दुसऱ्या मी इथं नव्हतो. मी बाहेर असतो तासगावला. बरं 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 बरं. बापू इथंच आहे का. विचारून सांगा मला. आता गाप घालवल्या का नाही. ती करगणीच आहे बघा. काय ती नागमळी करगणी त्यांच्याकडे निघते का. बाळू डॉक्टरच्या बैलाची बा त्यांच्या जोड आहे बैलाची. मग त्यातला मार्क भरवला का मोठा. मोठा तिथे पडाय ती असाच आहे. कोसा आहे बघा ती. एवढं कलर ना गायसारखा. गायसारखा कलर आहे. कालवड बरी झाली पण कालवडीला जरा वरचं दूध बघा पाजा. सगळं सुटते. उगा आपल्या एका थानातलं काढल्या कालवड लय जोरात होणार आहे. आता ते बापू नमस्कार. वासरू कोणा बैलाचा. हा देशमुखाच्या कोणत्या बैलाचा. हां हां हां. गाई घेऊन तुम्ही गेलता का कोण गेलता. हां बैलाकडं म्हटलं नाही. ते डायरीला नोंद आहे देशमुखांच्या. नाव काय तुमचं मामा. शंकर रामचंद्र लोंढे. शंकर रामचंद्र लोंढे. रामचंद्र लोंढे. मग देशमुखाच्या कोणत्या बैलाचं वासरू मामा. त्यांच्यात बरीच कोशी असते. 1-2-3 बैल असतात सारखी. मग त्यातल्या बारक्या मोठ्या बैलाचा बारका. हां 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 बरं बरं. मग आता कोणत्या बैलावर गाव आहे.
ते करगणी नागमळे नागमळीचा गोरख सरगर हा करगणी. बरं. तुमच्या गावात बैल आहेत का नाही मामा? आमच्या गावात डॉक्टर आहेत की. बैल आहे डॉक्टर बैल मग त्या बैलाकडे नेलं नाही नाही पहिल्यापासून? हे कोणत्या युट्यूब चॅनलला आहे तुमच्या? खिलार शेतकऱ्यांची शान युट्यूब चॅनलला आहे टीव्हीवर? यूट्यूब चॅनल आहे. हां म्हणजे आता दुसरी येताच गाय मामा. हां बरं गायची तब्येत चांगली सांभाळली, मग वासरू का खराब झाले मामा नेमकं? वासरू गायला लय गाठल्यामुळं वासरला गाभ असताना ती गायनं जास्त खाल्लंय ना, त्यामुळे ती वासरा गेला आहे बरं. त्याच्यामुळे वासरू बारक ती पहिल्यापर्यंत ती तब्येत लई कमी होती. मग ती आता जरा दूध आहे का गायला? बरं झाली. दूध ते लंपी झाल्यापासून दूध वस कमी कस निघाला हो जरा गायचा. गाई मग अगोदर किती येताची गाय? ती आता दुसरी येत पहिल्या आता जरा झालाय हो घोळ. हां आता दुसरी आता ही आता तिसऱ्याला गाप गेली. तिसऱ्यांदा कापगिरी. मग पहिल्या दोन येताला दूध होतं? पहिल्या दोन्ही हाताला ती लंपीतच गाई येईल हो त्या खोंडा येळ. हा मग त्यामुळे तवा गुण कमी झालं. दुसऱ्या येताला लंपी झाली काय? पहिल्याच पहिले जातात. पहिले येतालाच बरोबर मग लंपीत दूध कमी झालं मामा कसं काय कळलं का? डॉक्टरला विचारलं? डॉक्टरने विचारले हो बर. लंपी त्याला नाही झाली हो 8-9 हजार रुपये कोण आहे की बघा. होय होय. मग जखम झाली होती. अंगावर फोड्या उठल्या नव्हत्या ना जास्त? गोड्या उठल्या नव्हत्या पण हा सुजलं होत पाय सुजलं कांबळपासून सुजलं हा. आणि इथे खाली पाय फुटला हो. मामा गायला काय चारताय? गाईला दुसरं काय सुद्धा चारत नाही, फक्त सरकी पेंट हा आणि गव्हाचं पीठ. गव्हात म्हणजे हा. सगळं मिक्स करून सगळं मिक्स करून चारताय. हा. मामा बाकी दुसरी जनावर काय? दुसरं काय ते जमीन काय सुद्धा बर. मामा देशी गाय का सांभाळायची? देशी गाय आपल्याला पाहिजे म्हणून त्यांना सांभाळायला नाद आहे पहिले. पाहिजे. पहिल्यापासून फक्त पाहिजेच का काय फायदा आहे माणसाला? नाही ना फायदा नसला हा तरी आपल्या दारात गाय पाहिजे देशी. माझ्या आजोबानं गाय मरुस्तर दिवशी सांभाळलेली होती, बरं. त्याच्यामुळं आम्ही ती गाय म्हणजे आजोबान सांभाळले, म्हणजे परंपरेपासून तुम्ही जपत आलात ती संस्कृती म्हणा, ती गोष्ट म्हणा, बरोबर. तर तिच्याकडे आपल्याला फायदा पण काहीतरी घेता येतो मामा. फायदा कसं आपल्याला का आपल्या नशिबात असेल तसं म्हणून आपला सांभाळायचा. हा हा हा. म्हणजे त्याचं वासरू म्हणा, दूध म्हणा, तूप म्हणा, काय वासरू आता काय याक जरा ती पट्टा झाला त्याच्या यायला पाहिजे हा. बरोबर इकडे नाही. काय झालं बट्टा? पट्टा म्हणजे असं 2 गावरे झालं. 2 बोरे झालतं काय? हे बरं. ते कोणा बैलाच होतं मामा? ते बी देशमुख आहे बायला. बर. देशमुख आहे बायला. देशमुख आहे बायला शिवाय बायला आता आता ह्या याला दाखवला आहे ते 2 सरकार. बरं बरं बरं. आणि ही बी देशमुख आहे बायला ही जायचं. असं आहे. बरं बरं बरं. आता हाय ही गाणं आहे हा. की त्याच्या बायला ही जाय. त्याच्याच बायला ही. देशमुखाच्या हा ही हाय ही गई. कोणत्या बैलाची? ती बैल इकडे त्यानं. बरं. आता ही तिसरी येत आहे का मामा? ही दुसरं पोटातलं तिसरं पोटातलं तिसरं. पहिले कोणत्या बैलाचं? त्याच्याच बायला. देशमुखाच्याच. हा. दुसरं दुसरी बी आता ही झाली ती त्याच्याच बायला. आणि आताच बैल दाखवलाय बघतो. आता कोणीकडचा दाखवला? नाव काय बैल मालकाचं? गोरख गोरख सरगर नागमळे म्हणून. नागमळे. बरं बरं ठीक. त्याला टेम्पो घेऊन यायला सांगितलं. हां हां. टेम्पो 500 बैला 1000 असं देऊन टाकले, नारळ देऊन टाकला. बरं बरं बरं. तुम्हाला वाटत नाही का मामा आपण गाय सांभाळतोय, गायचं दूध बीध थोडं काढावं, घरात असावं? वयस काढतोय जरा. कळतं? हाय सवय. सवय. बरं बरं. तसं काय नाही. तसं काय लाच बीत मारत नाही, काय नाही. वासरू पेट आपले एका थानाच काढतो आम्ही. मामा तुमच्या वयाची माणसं आता सध्या जर्शी सांभाळते, ती जर्शीत मरते ती. तुम्हाला वाटत नाही का त्या जर्शीत मारावं? नाही हां. जर्सी नाही पाळणार मी. का? ती आठवड्याला पैसे देतात ना? माझ्या दारात 33 देवायचं 33 कोटी देव. मी येणार नाही. विश्वास आहे. हा मी जर्सी पाळणार तुम्ही सांगू काय म्हणजे 33 कोटी देवाची मूर्ती आहे. एक समाधान आहे. मामा कधी आजारी वगैरे पडल्यासारखं वाटतं का गाई सांभाळताना? नाही नाही नाही. हां. कधी गुडघं दुख म्हणा, कधी कंबर दुख म्हणा, BP शुगर? आता फक्त तळवं जाळायला लागल्यात या 2 वर्षात. नाही तर ते आता वयानुसार होणार थोडंफार. तगडा गेडी तू बरेचशाच माणसाला अनुभव आहे. नाव पूर्ण काय मामा तुमचं? शंकर रामचंद्र लोंढे. काय? शंकर रामचंद्र लोंढे. गाव? गाव माझं मुद्द्या गाव म्हणजे दहिवडी. मूळ दहिवडी. मूळ. हां. आता ह्या गावाला येऊन काहीतरी
एक ढुई हुंडी बर आमच्या वडिलांची आजी ढुई हुंडी पहिली मी डोई झाली परत येत आहे आता मग आता करूनच खाताय तुम्ही कामाला जाऊन रोजगारला जाऊन मग आता ही कालवड ठेवायची का द्यायची मामा कालवड दिली बादशाला दिलीच गेलं की बर बादशाला दिली बादशाही गाई म्हातारी झाली हं, त्याच्यात आमच्या मेहण्यात गाई होती हं. ती परंपरा गाई त्याच्यावर त्यानं 7 एकर जमीन घेतली एका तळावर मग आता आम्हाला पाहिजे असेल तर एखादी कालवड्या गायची आता पुढच्या हाताला आता पुन्हा झाल्यानंतर हं. झाले आता हे नाही मामा गायला बैल भरव ही कालवड हं. अजून 4 महिन्यात तुम्ही बघायला पाहिजे बर आता काय तुम्ही चारताय म्हणणार की पहिली मी बघितलेली कालवडच नाही असं तुम्ही ठरवलं काय चारताय तिला आता तिला काय वयस आता खायला लागली जरा काय देत ती सरकी पेंडर ती पीठ तीच चढते कशाच पीठ आहे पीठ गव्हाचं ज्वारी हा. बाजरी हा असं सगळं तांदूळ बर त्यात मिक्स आणि सरकी मग सरकीच्या जागी शेंगदाणे चारली तर ते पातळ आपल्याला तेवढं प्यायला पाहिजे खरंच मोठा आहे बर गायला काय चारताय गेलं तीच हाय तेच चारताय का याला ठेवायचं याला वाईस खाल्लं का पण याला ठेवायचं बरं गाय माझ्यावर आल्यावर बैल भरवताना डायरेक्ट तुम्ही घेऊन जाताय का चौकशी करताय का स्वतः बघताय जाऊन स्वतः गाय हंबरते ना नाही बैल पसंत कसा करताय तुम्ही मोबाईलवर का समोर जाऊन का दुसऱ्याच ऐकून नाही समोर जाऊ समोर जाताय मग त्याच दिवशी जाताय का अगोदर जाताय अगोदर बघून येत असतो बर 4-8 दिवस बघून यायचं हं. आणि मग पुन्हा मग फोन नंबर घेऊन आपलं या म्हणून सांगायचं मग आता मोबाईल आले तर मामा मोबाईलवर बघून मग डायरेक्ट घरी बोलवा येत नाही का आता हेच पुढे होईल